एक महिला आणि तिचा एक नातेवाईक असं दोघं जण एका मोठ्या शहरामध्ये फिरायला गेले होते आणि त्या शहरामध्ये फिरणं त्यांचं झालेलं होतं। पण मात्र त्या शहरामध्ये त्यांची राहण्यासाठी व्यवस्था नसल्यामुळं त्यांनी एका रेल्वे स्टेशनवर मुक्काम करायचं ठरवलं आणि ठरल्याप्रमाणे दोघं जण रेल्वे स्टेशनवर गेले आणि रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर प्लॅटफॉर्मवर झोपले। आता प्लॅटफॉर्मवर जावलेले जे बेंच असतात, डेस्क असतात किंवा ते जे टेबल असतात त्याच्यावर ती महिला आणि दुसऱ्या एका टेबलवर ते पुरुष दोघं जण झोपले होते। पण मात्र काही वेळानंतर तो जो तिच्यासोबत असणारा पुरुष आहे तो उठून स्टेशनच्या बाहेर गेला होता। काय त्याचं काम होतं त्यासाठी तो गेला होता आणि इकडे ती महिला एकटी झोपलेली होती। आता त्या महिलेला जाग आली आणि तिला वाटलं इथं कुठं झोपावा, म्हणून बाजूला असणारी जी एक रिकामी ट्रेन होती त्या ट्रेनमध्ये नरम शीटं होते आणि त्या ट्रेनमध्ये कोणीसुद्धा नव्हतं, कारण की मुक्कामाला थांबलेली ती ट्रेन होती। मग आता या महिलेला वाटलं की ती रेल्वे येईन तरी इथं थांबलेली आहे, त्या रेल्वेमध्ये जाऊन झोपावा आणि ती महिला त्या रिकाम्या रेल्वेमध्ये जाऊन झोपली आणि त्या महिलेला जाताना एका हमालानं पाहिलं। आता हमालानं जसं त्या महिलेला एकटं जाताना पाहिलं तो सुद्धा तिच्या पाठीमागं गेला, त्या रेल्वेच्या डब्याचा दरवाजा लावला आणि आतमध्येही त्या महिलेसोबत केलं नको ते कृत्य, नको तो प्रकार। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे पाहायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच मुंबईमधल्या वांद्रे रेल्वे स्टेशनवरची। मुंबई फिरण्यासाठी आलेलं एक महिला आणि एक त्या महिलेचा नातेवाईक असं दोघं जण मुंबई फिरायला आले होते आणि मुंबई फिरायला आल्यानंतर दिवसभर सगळी मुंबई पाहिल्यानंतर त्यांना रात्री मुक्कामाची व्यवस्था करायची होती। पण मात्र मुंबईमध्ये राहण्यासाठी किती पैसे लागतात, काय लागतात हे काही वेगळं सांगायची गरज नाही आणि त्यांची तिथं राहण्याची व्यवस्थासुद्धा नव्हती। मग रात्रभर राहण्यासाठी त्यांनी रेल्वे स्टेशनवर झोपण्याचा पर्याय निवडला आणि ते वांद्रे रेल्वे स्टेशनवर आले। आता वांद्रे रेल्वे स्टेशन आल्यानंतर जे प्लॅटफॉर्म असतात त्या प्लॅटफॉर्मवर ते गेले, त्या ठिकाणी लावलेले जे बेंच असतात त्या बेंचवर बसले आणि बेंचवर बसल्यानंतर दोघं जणसुद्धा त्या प्लॅटफॉर्मवरच झोपले। आता झोपल्यानंतर तो जो पुरुष आहे तो काही वेळानंतर उठला आणि काही कामानिमित्त उठून रेल्वे स्टेशनच्या बाहेर गेला आणि ती महिला त्याच ठिकाणी झोपलेली होती। आता प्लॅटफॉर्मवर झोपणं किंवा त्या बेंचवर झोपणं हे कशा पद्धतीनं असतं हे सुद्धा वेगळं सांगायची गरज नाही। मग ती महिला ह्या अंगावरून त्या अंगावरून हे सगळं झोपत होती आणि त्या महिलेला लपून एक हमाल त्या ठिकाणचा काम करणारा बघत होता। मग त्या महिलेला त्यांनी एकट्यामध्ये पाहिलं आणि त्या महिलेला त्या ठिकाणी झोप येत नसल्यामुळं ती बाजूला उभ्या असणाऱ्या एका रिकाम्या रेल्वेमध्ये जाऊन झोपली। आता रिकाम्या रेल्वेच्या डब्यामध्ये ती महिला जाऊन झोपली। आता रिकामा म्हणल्यावर त्याच्यात कोणीच नाही, कारण की मुक्कामाची ती गाडी होती, त्याच्यामध्ये तिला वाटलं नरम शिटा आहेत, सगळं आहे आणि या ठिकाणी काही थंडी वाजणार नाही, काय नाही, म्हणून ती त्या रेल्वेच्या शीटवर जाऊन झोपली। आता रेल्वेच्या शीटवर जाऊन झोपल्यानंतर तिला त्या डब्यामध्ये जाताना त्या हमालाने पाहिलं होतं आणि हमालाने तिला पाहिल्यानंतर तो तिच्या मागं रेल्वेच्या डब्यात गेला आणि डब्यामध्ये गेल्यानंतर त्या महिलेला गोड बोलू लागला, कुठं जायचं आहे, काय जायचं आहे, कुठून आलात, काय आलात, अशा पद्धतीनं तिच्याकडे त्यानं काही ओळख काढली आणि ओळख काढल्यानंतर तिला तो बोलू लागला। आता बोलू लागल्याबरोबरच त्यानं त्या रेल्वेच्या डब्याचं दार लावलं आणि त्या महिलेबरोबर नको ते कृत्य केलं, तिच्यासोबत नको तशी जबरदस्ती केली आणि तिनं आरडावारडा करू नये म्हणून तिचं तोंडसुद्धा दाबलं। आता हा सगळा प्रकार केल्यानंतर तो त्या ठिकाणाहून निघून गेला, फरार झाला, कारण की रात्रीची वेळ होती, कुठं गेले काय गेली त्याला काहीही वेगळं माहीत नव्हतं। थोड्या वेळानंतर जेव्हा त्या महिलेसोबत असणारा जो नातेवाईक आहे तो वापस आला तेव्हा त्या महिलेनं घडलेला सगळा प्रकार त्या नातेवाईकाला सांगितला। मग दोघा जणांनी रेल्वे पोलिसांसोबत संपर्क केला
रेल्वे पोलिसांकडे गेले आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला। पोलिसांनी गांभीर्यानं या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि रेल्वे स्टेशनवर लावलेले जे CCTV कॅमेरे आहेत ते CCTV कॅमेरे तपासले। मग त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये अगदी स्पष्टपणे ठळकपणे ती महिला रेल्वेच्या डब्यात जाताना दिसत होती आणि तिच्या मागं तो हमालसुद्धा जाताना दिसत होता। आता त्याच्या चेहऱ्यावरून पोलिसांनी त्याची ओळख पटवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची तपासणी करून म्हणजे त्याचा तपास करून त्याला अटकसुद्धा केली आणि अटक केल्यानंतर त्याच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे आणि पुन्हा एकदा रेल्वे प्रवासामध्ये रेल्वे स्टेशनवर घडणाऱ्या घटनांचा कशा पद्धतीनं हे सगळं घडतंय हे प्रकरण उघड झालेलं आहे। आता ज्या पद्धतीनं हे सगळा प्रकार घडला त्याच्यामध्ये ती जी महिला आहे ती महिला रिकाम्या रेल्वेमध्ये जाऊन झोपली म्हणून तिच्यावर जबरदस्ती झाली असं सुद्धा काही जण सांगतात। पण मात्र त्या ठिकाणी गस्त घालणारे रेल्वे जे पोलीस होते ते त्या ठिकाणी त्यावेळी उपस्थित का नव्हते म्हणून एका पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई सुद्धा झालेली आहे। त्यामुळं या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलंय त्याच्यामध्ये अजून तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा, कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतं तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो। त्यामुळे तुमच्या मनात जे काय असेल जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा।